आज आम्ही सेवाग्राम कांढळी रोड या महामार्गावरती आलेलो आहे। वगाळा गावाजवळ एक खूप मोठी टर्निंग आहे। त्या टर्निंगमध्ये एवढे मोठे खड्डे पडले का अक्षरशः गाडी चालवताना सुद्धा ड्रायव्हरला त्रास होऊन राहिलेला आहे। हा रोड 800 कोटी रुपयांचा 3 वर्षा अगोदरच झालेला आहे कंप्लेंट, आणि 3 वर्षानंतरच ह्या रोडला मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत। ह्या खड्ड्यांकडे लक्ष देऊन लवकरात लवकर येत्या 8 दिवसात हे काम करावं, अन्यथा महाविकास आघाडीतर्फे आंदोलन छेडण्यात येईल। सेवाग्राम कांढळी मार्गाची झाली दुर्दशा, कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार की प्रशासनाचे दुर्लक्ष। कोट्यवधी खर्चून 3 वर्षापूर्वी बांधलेला सेवाग्राम कांढळी मार्ग आज अक्षरशः धोकादायक अवस्थेत पोहोचलाय। वघाळा गावाजवळील वळणावर मोठमोठे खड्डे पडले असून संपूर्ण रस्त्यावर ठिकठिकाणी भेगा आणि खड्ड्यांचा कहर झालाय। हा मार्ग केवळ 28 किलोमीटरचा असूनही कामाची गुणवत्ता आणि देखभाल याकडे साफ दुर्लक्ष झाल्याचं चित्र आहे। कामाची वैधता संपण्याआधीच रस्ता धोकादायक होणे म्हणजे संबंधित यंत्रणांनी जनतेच्या पैशांची उघड थट्टा केली आहे। कंत्राटदाराने या रस्त्याचे काम 2023 साली पूर्ण केले। एवढ्या मोठ्या निधीतून तयार झालेला रस्ता 3 वर्षातच असा उद्ध्वस्त का झाला याचे उत्तर कोण देणार? अंभोरे साहेब, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रमुख, यांनी या भयंकर स्थितीकडे अजूनही दुर्लक्ष केलंय। दररोज हजारो वाहनधारकांना जीव मुठीत धरून या महामार्गावरून प्रवास करावा लागतोय। या रस्त्याचे नियोजन, खर्च, देखभाल आणि गुणवत्तेच्या बाबतीत एकीकडे जबाबदार कोण याचा शोध घेतला जाणं अत्यावश्यक आहे। जर प्रशासनाने वेळेत पावले उचलली नाही तर येणाऱ्या काळात या महामार्गावर एखादा मोठा अपघात घडल्यास त्यास जबाबदार कोण राहणार? या गंभीर प्रश्नांवर आवाज उठवताना सेलू तालुका काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष अतुल पन्नासे यांनी जाहीर इशारा दिला आहे। सरकार आणि प्रशासन जर पुढील 8 दिवसात रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात अपयशी ठरेल तर महाविकास आघाडीच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्यात येईल। जनतेचा जीव धोक्यात घालणाऱ्या अधिकाऱ्यांना आणि ठेकेदार कंपनीला जबाबदार धरले जाईल। त्यामुळे जनतेला होणाऱ्या त्रासाकडे व वाढत्या अपघातांना बघता सार्वजनिक बांधकाम विभाग लक्ष देणार का, ही लक्षणीय बाब आहे। जनसंग्राम न्यूजकरिता पलाश उमाटे, वर्धा।